राहू हा कलियुगाचा गुंडा आहे. राहू हा कलियुगाचा एक दाता देखील आहे. राहूच कलियुगामध्ये आज श्रीमंत आहे. मग राहूला पॉझिटिव्ह करण्यासाठी किंवा राहूचे दुष्परिणाम, आज राहू आमच्या जीवनामध्ये निगेटिव्ह झाल्यानंतर आमच्यावरती कर्जबाजारीपणा होतो, आर्थिक संकटे कोसळतात, त्याचबरोबर नुकसान होते, चोरी होते, त्याचबरोबर मानहानी होते, त्याचबरोबर आमच्यामध्ये वाद निर्माण होतात आणि लॉसेस होतात. मग राहूला कंट्रोल करण्यासाठी अनेक उपाय केले, परंतु काहीच झालं नाही. तर राहूला उपाय करण्यासाठी एक फेवरेट उपाय सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ राहूला योग्य करण्यासाठी तर आपण जर केतूची उपासना केली, कारण की केतू हा काय आहे, अध्यात्म आहे. म्हणजे की जर एखादा बिल्डर किंवा एखादा श्रीमंत व्यक्ती ज्या वेळेला गुरु येतो, त्या गुरुच्या समोर काय होतो, नतमस्तक होतो. आणि तो नतमस्तक होणारा तो राहू असतो आणि ज्याच्या समोर नतमस्तक होतो तो केतू असतो. त्यामुळे आपण राहूच्या पाठी लागण्यापेक्षा केतूची उपासना करा, म्हणजे अंध मुलांची सेवा करा, त्याचबरोबर कुत्र्याला खायला द्या आणि गणपतीची उपासना करा. लाईफ मध्ये आनंदाचे दिवस जगा. धन्यवाद.